नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत असेल की DMER म्हणजेच काय तर डिरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च हे जे डिपार्टमेंट आहे म्हणजेच काय तर आपलं वैद्यकीय महाविद्यालय वगैरे, डेंटल कॉलेज वगैरे. तर इथं हे फार्मसीच्या व्हॅकन्सीज निघलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यामध्ये एक त्यांचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक टॉपिक दिलेला आहे. तो टॉपिक म्हणजे डेंटल फार्माकोलॉजी. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, DMERचे जे कॉलेजेस असतात मेडिकल कॉलेजेस ते एकतर MBBS वगैरेचे असतात, त्यानंतर डेंटल BDSचे सुद्धा हे कॉलेजेस असतात, BDS MDS वगैरे. ओके, त्याच्यामुळे डेंटल फार्माकोलॉजी तिथं तुम्हाला अपॉइंटमेंट दोन्हीकडे भेटू शकते. MBBS मेडिकलच्या कॉलेजवरही भेटू शकते किंवा BDS MDSच्या कॉलेजवरही भेटू शकते, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस. ओके, तर त्याच्यामध्ये डेंटल फार्माकोलॉजी हा काय दिलेला आहे, तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे आणि हा एक मस्ट टॉपिक आहे. याच्यावर 100% पेपरमध्ये प्रश्न विचारतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, डेंटल फार्माकोलॉजी हे शब्द ऐकलं की असं घाबरून जायचं नाही. आपण आत्तापर्यंत सगळे बघितले, न्यूरो फार्माकोलॉजी, कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी. याच्यामध्ये काय केलं आपण की कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी म्हणलं की हृदयावर, आपल्या हार्टवर ॲक्ट होणारे जे ड्रग असतात त्यांची आपण स्टडी करतो. मग त्याच्यामध्ये सगळंच बघतो, कोणकोणते ड्रग आहेत, त्याचं क्लासिफिकेशन, त्यांचे साईड इफेक्ट, मेकॅनिझम ॲक्शन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे का, ड्रग इंटरॅक्शन, युजेस, हे सगळं बघतो. सेम तसंच डेंटल फार्माकोलॉजी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपले जे दात आहेत, टीथ. ओके, डेंटलमध्ये याच्या ट्रीटमेंटमध्ये कोणकोणते, समजा फॉर एक्झाम्पल काही डिसीजेस असतील, डिसऑर्डर असतील यांचे, किंवा काही कंडिशन्स असतील, त्याच्यामध्ये यूज होणारे जे ड्रग असतात ते या डेंटल फार्माकोलॉजीमध्ये येतात. आलं लक्षात? मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल टूथ डिके. काय म्हणतो आपण? टूथ डिके. ओके, किंवा मग विद्यार्थी मित्रांनो आपण त्याला डेंटल कॅरीसुद्धा म्हणतो. एक शब्द ऐकला असेल तुम्ही, डेंटल कॅरीज. ओके, तर दात किडणे वगैरे तुम्हाला माहीत असेल. आलं लक्षात? तर थोडाफार सुपरफेशियल वर जर किडला तर त्याला आपण टूथ डिके म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा टूथ डिके जर झाला एकदा तर त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? डेंटल कॅरीजमध्ये, कॅव्हिटीजमध्ये होतं, आहे का नाही? खूप खोलवर दात आपला किडतो, त्याला आपण डेंटल कॅरीज म्हणतो. मग याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा यूज होणारे ड्रग. ओके, त्याच्यानंतर एक डिसीज आहे हॅलिटोसिस म्हणून. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, काही जे व्यक्ती असतात ते जेव्हा बोलत असतात तर त्यांच्या तोंडातून थोडा दुर्गंध वगैरे येऊ शकतो, त्याला आपण हॅलिटोसिस म्हणतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्लॅक्यू वगैरे असतं. प्लॅक्यू म्हणजे काय? कोणाकोणाचे दात असतात त्याच्यावर एकदम असा लेअर वगैरे असतो, त्याला आपण प्लॅक्यू म्हणतो. ओके, अशा वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. मग हे कंडिशन ट्रीट करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी आपण वेगवेगळे काय यूज करतो? ड्रग यूज करतो. त्या ड्रगला आपण डेंटल फार्माकोलॉजी या अंडरमध्ये काय करतो? स्टडी करतो. ओके, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी सगळ्यात अगोदर, सुरुवात करण्याच्या अगोदर, फ्ल्युराईड्स. आता हे फ्ल्युराईड्स काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर काय प्रश्न विचारतात बघा. फ्ल्युराईड हे मस्ट असतं. कशासाठी विद्यार्थी मित्रांनो? आपले जे टीथ असतात त्याच्यामध्ये सगळ्यात वरचा पार्ट असतो एक इनॅमल, हार्ड पार्ट असतो, खूप हार्ड पार्ट असतो इनॅमल, डेंटल इनॅमल आपण त्याला म्हणतो. ओके, तुम्ही जर ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचं बुक बघितलं तर टीथचं स्ट्रक्चर जर बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला असं इनॅमल एक नाव दिसेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डेंटिन असं एक नाव दिसेल. हे हार्ड स्ट्रक्चर आहेत, आपल्या दाताला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात, आहे की नाही? दाताच्या वर हा इनॅमल असतो, त्याच्यानंतर एक डेंटिन त्याच्या खालीच असतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक सिमेंटम किंवा सेमेंटम असा एक पार्ट असतो. हे वेगवेगळे पार्ट आहेत. तुम्ही ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी जर बुक बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसून जातील. ओके, तर हे इनॅमलचं मिनरलायझेशन करण्यासाठी फ्लोराईड हे महत्त्वाचं असतं. म्हणजे जेवढं इनॅमलचं मिनरलायझेशन जास्त आहे का नाही, डेंटल इनॅमल, तर तेवढं हे इनॅमल स्ट्रॉंग, हार्ड राहतं. आलं लक्षात? आणि आपल्या दाताला काय करतं? प्रोटेक्ट करतं. त्यासाठी हे फ्ल्युराईड जे मिनरल आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वाचा असतो. ओके, हा फ्ल्युराईड मिनरल महत्त्वाचा असतो. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की जे टीथ असतात त्याच्यासाठी, त्याच्या ग्रोथसाठी आपल्याला कॅल्शियम ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो काय महत्त्वाचं असतं? फॉस्फरस वगैरे सुद्धा महत्त्वाचं असतं. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मग त्यांनी जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की बाबा डेंटल इनॅमल याच्या मिनरलायझेशनसाठी आहे का नाही, किंवा हार्डनेस मेंटेन राहण्यासाठी खालीलपैकी कोणतं मिनरल महत्त्वाचं आहे, तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो फ्ल्युराईड. ओके, आणि जेवढं हे डेंटल इनॅमल हार्ड राहील किंवा चांगलं राहील तर तेवढाच टूथ डिके किंवा डेंटल कॅरीज होण्याचा जो धोका राहील
तर तो काय राहील विद्यार्थी मित्रांनो, कमी होऊन जाईल, आहे का नाही. म्हणजे या फ्लोराईडला आपण अँटी कॅरीज एजंट सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, अँटी कॅरीज एजंट सुद्धा म्हणू शकतो. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो हे फ्लोराईड आपल्या इनॅमलचं मिनरलायझेशनसाठी महत्त्वाचे आहेत. तर वेगवेगळे याचे काय प्रिपरेशन येऊ शकतात, जसं की पेस्ट वगैरे, त्यानंतर जेल वगैरे किंवा पावडरमध्ये वगैरे सुद्धा हे असू शकतं काय, फ्लोराईड. आलं लक्षात. तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, मग काही असे एरियाज असतात आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये की तिथलं जे ड्रिंकिंग वॉटर असतं ना विद्यार्थी मित्रांनो, त्या ड्रिंकिंग वॉटरमध्ये फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी असतं. फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी असतं. मग त्या लोकांचे जे दात आहेत किंवा टीथ आहेत तर त्यांचं इनॅमल एकदम चांगलं राहत नाही, त्याचं डिमिनरलायझेशन होतं याची जर डेफिशियन्सी असली फ्लोराईडची. मग अशा एरियामध्ये विद्यार्थी मित्रांनो ड्रिंकिंग वॉटरचं आपण त्याच्यामध्ये काय करतो, फ्लोरीन वगैरे ॲड करतो, आहे की नाही. फ्लोरीन हे मिनरल आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. तर ही एक प्रोसेस आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. पण जे ड्रिंकिंग वॉटर असतं त्याच्यामध्ये फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन विद्यार्थी मित्रांनो 1 पार्ट पर मिलियन याच्यापेक्षा जास्त नसायला हवे. ओके, मग हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की जे ड्रिंकिंग वॉटर आहे त्याच्यामध्ये फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन ऑप्टिमम किती असायला पाहिजे. ऑप्टिमम म्हणजे जास्तीत जास्त. ओके, तर ते किती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 1 ppm पार्ट पर मिलियन. 0.5 पासून तर 1 पर्यंत, पण 1चा आकडा ध्यानात ठेवा, 1 पेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. ओके, पार्ट पर मिलियन. आलं लक्षात. तर हेच याच्यामध्ये दिलेलं आहे. मी जेवढ्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या तेच या फ्लोराईडच्या टॉपिकमध्ये त्यांनी दिलेलं आहे. बघा, फ्लोराईड ॲक्युअर्स नॅचरली इन द फूड आणि वॉटरमध्ये सुद्धा असतं. इट इज ॲब्झॉर्ब मेनली इन द इंटेस्टाईनमधून मेनली ते ॲब्झॉर्ब होतं. ओके, इट इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड बट कॉन्सन्ट्रेटेड इन द टीथ अँड बोन. कुठे कुठे असतं हे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टीथमध्ये ॲज वेल ॲज बोनमध्ये सुद्धा आढळतं. ओके, आणि द किडनी इज द मेजर रूट ऑफ एक्सक्रिशन. आणि फ्लोराईड जे आपल्या शरीराच्या बाहेर कोणत्या मार्गाद्वारे पडतं, तर किडनीद्वारे म्हणजे युरिनद्वारे बाहेर पडतं लगेच. मग हा प्रश्न सुद्धा विचारू शकतात की बाबा फ्लोराईडचा एक्सक्रिशन रूट काय आहे, की फ्लोराईड कुठून एक्सक्रीट होतं, तर ते किडनीद्वारे होतं, म्हणजेच युरिन फॉर्मेशनद्वारे ते युरिनमधून निघून जातं. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, ॲक्शन ऑन टीथ मी आत्ता सांगितलं तुम्हाला फ्लोराईड कशासाठी महत्त्वाचं हेच तिथं सांगितलं त्यांनी. बघा, टीथ आर कंपोज मेनली ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्सी ॲपेटाईट. ओके, ॲपेटाईट आपण त्या हायड्रॉक्सी ॲपेटाईट असं म्हणू शकतो. ओके, आणि फ्लोराईड एक्सचेंजेस विथ द हायड्रॉक्सिल आयन टू फॉर्म कॅल्शियम फ्लोरो ॲपेटाईट. म्हणजे याच्यातले जे कॅल्शियम हायड्रॉक्सी ॲपेटाईटमधले हायड्रॉक्सी आयन आहे याच्यासोबत फ्लोराईड काय होतं विद्यार्थी मित्रांनो, एक्सचेंज होतं. मग तयार काय होतं, तर कॅल्शियम फ्लोरो ॲपेटाईट. ओके, विच इज मोर स्टेबल इन द ॲसिड दॅन कॅल्शियम हायड्रॉक्सी ॲपेटाईट. आणि हे ॲसिडमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, मोर स्टेबल असतं ॲज कम्पेअर टू कॅल्शियम हायड्रॉक्सी ॲपेटाईट. म्हणजेच आपले टीथ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कशापासून बनलेले असतात, कॅल्शियमपासून बनलेले असतात. कॅल्शियम काय, तर हायड्रॉक्सी ॲपेटाईट, हायड्रॉक्सी ॲपेटाईट. ओके, मग जेव्हा फ्लोराईड आपण बाहेरून घेतो फॉर एक्झाम्पल, तर याच्यातला हायड्रॉक्सिल आयन जे आहेत हे फ्लोराईडसोबत काय होतात, एक्सचेंज होतात आणि कॅल्शियम काय तयार होतं, फ्लोरो ॲपेटाईट तयार होतं, कॅल्शियम फ्लोरो ॲपेटाईट. ओके, आणि हे काय असतं, मोर स्टेबल असतं कशाच्या अगेन्स्ट, ॲसिडच्या अगेन्स्ट. सॉरी, कशाच्या अगेन्स्ट विद्यार्थी मित्रांनो, मोर स्टेबल असतं ॲसिडच्या अगेन्स्ट. आता ॲसिड कुठून आलं, तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण फूड इंटेक करतो किंवा अन्न घेतो, फॉर एक्झाम्पल रात्रीच्या टाईमला आपण नाईटला काय केलं, जेवण केलं. ओके, आणि आपल्या दातांमध्ये अडकलेलं थोडंफार फूड वगैरे आहे, या फूडवर आपल्या सलाव्यामध्ये किंवा माउथमध्ये असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया वगैरे आहे की नाही, हे बॅक्टेरिया याच्यावर काय होतात, ॲक्ट होतात आणि या फूडवर ॲक्ट झाल्याच्या नंतर काय रिलीज करतात, ॲसिड रिलीज करतात. आणि या ॲसिडमुळं काय खराब होतं विद्यार्थी मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला सांगितलं इनॅमल, डेंटल इनॅमल हे काय होतं, डॅमेज होतं आणि आपल्याला काय होऊ शकतात, टूथ डिके होऊ शकतात. ओके, मग या ॲसिड रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी विद्यार्थी मित्रांनो, टूथ डिकेसाठी, म्हणजे डेंटल कॅरीसाठी किंवा टूथ डिकेसाठी. टूथ डिके, दात किडणे किंवा डेंटल कॅरीज, कॅव्हिटी आपण म्हणतो याला, डेंटल कॅरीसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, ॲसिड. हे तयार कसं होतं, जे फूड राहिलेलं आहे आपल्या दातांमध्ये त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया ॲक्ट होतात आणि ॲसिडचं कन्व्हर्शन होतं, त्याच्यामुळे हे आपला दात काय होतो, किडतो वगैरे. ओके, मग हे जे ॲसिड आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे ॲसिड जर आपल्या दातांमध्ये कॅल्शियम फ्लोरो ॲपेटाईट जर असलं तर हे ॲसिड त्याला इफेक्ट करू शकत नाही. म्हणजे कॅल्शियम फ्लोरो ॲपेटाईट इज मोर रेजिस्टंट टू द ॲसिड. त्याच्यामुळे फ्लोराईड महत्त्वाचं आहे. फ्लोराईड जर असलं तर विद्यार्थी मित्रांनो दात किडत नाहीत, एवढं ध्यानात ठेवायचं. ओके,
तर हे गोष्टी पेपरमध्ये हेच विचारतात की काय महत्त्वाचं आहे, कशापासून टीथ बनलेले आहेत, त्याच्यानंतर फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन ड्रिंकिंग वॉटरमध्ये किती लेवलपर्यंत जास्तीत जास्त असायला पाहिजे, हेच प्रश्न ते असतात याच्यामध्ये. मग आता मी तुम्हाला सांगितलं की फ्लोराईड कशासाठी महत्त्वाचं आहे इथपर्यंत. ॲसिड अटॅक ते प्रिव्हेंट करतात, रेजिस्टंट आहे. ओके, दिस मेक आउटर लेअर ऑफ द इनॅमल हार्डर, आणि त्याच्यामुळे हे फ्लोराॲपेटाइट जे याच्यामुळे इनॅमलचा जो लेअर आहे तो काय होतो, हार्डर होतो, एकदम कडक. ओके, सो टीथ आर रेजिस्टंट टू द ॲसिड अटॅक. याच्यामुळे काय होतं, ॲसिड अटॅकला दात कमी प्रोन होतात. ओके, त्याच्यानंतर बघा, फ्लोराईड प्रिव्हेंट डिकॅल्सिफिकेशन ऑफ द इनॅमल बाय ॲसिड अँड प्रिव्हेंट द कॅरीज. फ्लोराईड हे महत्त्वाचं आहे कशासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी. काय, डिकॅल्सिफिकेशन कशाचं, इनॅमलचं. कोणापासून वाचवण्यासाठी, तर ॲसिड. आणि काय प्रिव्हेंट करण्यासाठी, कॅरीज प्रिव्हेंट करण्यासाठी. आणि फ्लोराईड ॲज वेल ॲज डिकॅल्सिफिकेशन तर इनिबिट करतात, सोबतच रिमिनरलायझेशन करतात इनॅमलचं. ओके, डिमिनरलायझेशन म्हणजे इनॅमल खराब होणे असं धरा, आणि रिमिनरलायझेशन म्हणजे इनॅमल चांगलं होणे. तर मग फ्लोराईड महत्त्वाचं एवढं इथं आपल्याला समजलं. ओके, आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यूज ऑफ फ्लोराईड मी आत्ता सांगितलं कशासाठी, डेंटल कॅरीजसाठी. हे एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. जे ड्रिंकिंग वॉटर आहे याचं फ्लुरिडेशन करतात. कोणत्या एरियामध्ये जर फ्लोराईड कमी असलं वॉटरमध्ये तर त्याच्यामध्ये फ्लोराईड टाकतात, पण 1 पार्ट पर मिलियनपेक्षा जास्त नसायला पाहिजे. ओके, आता असं फ्लोराईडच डायरेक्टली टाकतो का आपण, नाही, याचा साल्ट टाकतो आपण, साल्ट, याचे साल्ट टाकत असतो. मग ते कोणतं, तर सोडियम फ्लोराईडच्या फॉर्ममध्ये आपण ते टाकतो पाण्यामध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये, सोडियम फ्लोराईड. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की ड्रिंकिंग वॉटरच्या फ्लुरिडेशनसाठी काय यूज करतात, तर सोडियम फ्लोराईड यूज करतात, एवढं ध्यानात ठेवायचं तुम्हाला. आणि फ्लोराईड कशासाठी यूज होतो, डेंटल कॅरीज प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, तसंच मग फ्लोराईड टूथपेस्टमध्ये सुद्धा असू शकतं, जे टूथपेस्ट यूज करतो आपण ते, आहे का नाही. त्यानंतर फ्लोराईड माउथ रिन्ससुद्धा असू शकतात, म्हणजे आपण गार्गल वगैरे करतो ना, किंवा ओरल कॅव्हिटीमधून रिन्स करतो वगैरे, आहे का नाही, त्याच्यामध्ये सुद्धा हे असू शकतात फ्लोराईड. एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं. फ्लोराईड सप्लिमेंटसुद्धा देतात, पण फ्लोराईड सप्लिमेंट विद्यार्थी मित्रांनो 6 मंथ टू 16 इयर एजपर्यंत चालतं. 6 मंथच्या खाली द्यायचं नाही. 6 मंथचे जे चिल्ड्रन आहे त्यांच्या खालीमध्ये जनरली द्यायचं नाही, हे इथं दिलेलं आहे त्यांनी. 6 मंथच्या बिलो चिल्ड्रनमध्ये ते काय करायचं नाही, नॉट रिकमेंडेड आहे. एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं. जेल फॉर्ममध्ये किंवा फोम फॉर्ममध्ये सुद्धा यूज करतात. फ्लोराईड वर्निशच्या फॉर्ममध्ये 5% फ्लोराईडसुद्धा आपण यूज करू शकतो. वर्निश म्हणजे डायरेक्टली आपण त्याला अप्लाय करतो, याला वर्निश म्हणतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फ्लोराईड टॉक्झिसिटी होऊ शकतं, हे काय एवढं महत्त्वाचं नाही. त्यानंतर महत्त्वाचं आहे की बाकीचे कोणकोणते एजंट्स आपण डेंटिस्ट्रीमध्ये यूज करतो. आता फ्लोराईड हे महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगणं गरजेचं होतं. पण आता काय विद्यार्थी मित्रांनो, ॲस्ट्रिंजंट्स बघा, कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपले जे डेंटल कॅव्हिटी आहे किंवा आपले जे गम आहेत याच्यामध्ये जे कॅपिलरी वगैरे असतात ना, कॅपिलरी याच्यामधून ब्लिडिंग होतं, त्याला आपण काय म्हणू शकतो, ओझिंग. काय, ओझिंग त्याला म्हणू शकतो. किंवा त्यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो, एक्सुडेशन म्हणतो. त्याच्यातून बाहेर निघणं, काय, लिक्विड एक्सुडेशन. मग ते ब्लड असू शकतो, काही असू शकतं, पस वगैरे पण असू शकतो. एक्सुडेशन जनरली पस नसतं, कारण की इन्फेक्शन म्हणजेच पस, इन्फेक्शन झाल्याच्यानंतर पस असतं. एक्सुडेशन म्हणजे ब्लिडिंगच. समजा फॉर एक्झाम्पल ब्लड बाहेर येत आहे, त्याला एकतर ओझिंग म्हणू शकतो किंवा एक्सुडेशन म्हणू शकतो. मग अशा केसमध्ये जर आपण हे ॲस्ट्रिंजंट तिथं अप्लाय केले तर ते काय करतात, तिथले जे प्रोटीन्स आहेत, मसल प्रोटीन्स वगैरे किंवा प्रोटीन किंवा सुपरफेशियल सेल्स जे आहेत ना, त्यांना कॉन्ट्रॅक्ट करतात किंवा प्रिसिपिटेट करतात. त्याच्यामुळं जी कॅपिलरी आहे जिथून ब्लिडिंग होत आहे ते लगेच कॉन्स्ट्रिक्ट होऊन जाईल आणि ब्लिडिंग कमी होऊन जाईल. आलं लक्षात. तर ॲस्ट्रिंजंट कशासाठी यूज करतो आपण, ब्लिडिंग वगैरे कमी करण्यासाठी. ओके, ते कसे ॲक्ट होतात त्याचा यूज इथं दिलेला आहे. याचं तुम्हाला एक्झाम्पल पेपरमध्ये विचारू शकतात. डायरेक्ट शॉर्टमध्ये आपण घेणार आहे. ओके, याची PDF मी तुम्हाला सेंड करतो, तुम्ही नंतर डिटेलमध्ये वाचून घ्या. पण तुम्हाला काय विचारू शकतात हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा, ॲस्ट्रिंजंट्स कोणकोणते बघा, एजंट दॅट ॲक्ट बाय रिॲक्टिंग विथ अँड प्रेसिपिटेटिंग प्रोटीनला प्रेसिपिटेट करतात ते जिथं ब्लिडिंग होत आहे वगैरे, त्याच्यामुळे प्रोटीन काय होतात, कॉन्स्ट्रिक्ट होतात आणि ब्लिडिंग जे आहे, ओझिंग किंवा एक्सुडेशन, ते बंद होऊन जातं. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. इन सुपरफिशियल सेल टू फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑन द सरफेस आर कॉल्ड ॲज ॲस्ट्रिंजंट्स. सेम तसंच आहे, थोडं वेगळ्या भाषेत त्यांनी दिलं. किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहे त्या ओझिंगच्या वर वगैरे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ते हे करतात आणि त्याच्यामुळं ब्लिडिंग मग होत नाही, असंच आहे ते. पण ॲस्ट्रिंजंट जनरली आपण जे शिकत आलो ते म्हणजेच काय, प्रेसिपिटेट करतात प्रोटीनला आणि कॉन्स्ट्रिक्शन करतात, त्याच्यामुळे ब्लिडिंग होत नाही. ओके, धिस कव्हरिंग ओव्हर द
अंडरलाईंग टिश्यू काय करतात, प्रोटेक्ट अगेन्स्ट द बॅक्टेरिया आणि इरिटंट. आता प्रोटेक्टिंग कव्हरिंग जी आहे ॲस्ट्रिजननं केलेली ते काय करतात, बॅक्टेरियापासून प्रोटेक्ट करतात आपल्या दातांना वगैरे, आहे का नाही. त्यानंतर डिक्रीज एक्सुडेशन, जे बाहेर ब्लिडिंग येत आहे, ब्लड येत आहे किंवा लिक्विड बाहेर येत आहे ते पण डिक्रीज करतात हे ॲस्ट्रिंजंट. अरेस्ट कॅपिलरी ओझिंग व्हेन अप्लाय टू द ब्लिडिंग सरफेस, जर एखाद्या ठिकाणाहून ब्लिडिंग जर होत असेल आणि तिथं जर आपण ॲस्ट्रिंजंट अप्लाइड केले तर ते काय करतात विद्यार्थी मित्रांनो, कॅपिलरी ओझिंग अरेस्ट करतात. म्हणजेच काय, कॅपिलरीमधून जे ब्लड बाहेर येत आहे त्याला प्रिव्हेंट करतात. ओके, मग हेच आहे ॲस्ट्रिंजंटचा यूज, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मग ॲस्ट्रिंजंट हे विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकारचे आहेत. त्याच्यातले 2 प्रकार जनरली यूज करतो आपण, जनरली व्हिगेटेबल ॲस्ट्रिंजंट आणि मेटॅलिक ॲस्ट्रिंजंट. व्हिगेटेबल ॲस्ट्रिंजंट हे आहेत विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये टॅनिक ॲसिड आहे एक आणि दुसरा आहे कॅटॅच्यू. या कॅटॅच्यूला काय यूज करतात, कारण की याच्यामध्ये टॅनिक ॲसिडच आहे कॅटॅच्यूमध्ये. तुम्हाला माहीत असेल फार्माकोग्नोसीमध्ये हा कॅटॅच्यू आपल्याला ड्रग आहे. ओके, त्याच्यामध्ये काय असतं, टॅनिक ॲसिड असतं आणि ते आपण ॲस्ट्रिंजंट म्हणून यूज करतो. आणि ॲस्ट्रिंजंटचा यूज काय मी आत्ता सांगितलं, ओझिंग प्रिव्हेंट करणं, एक्सुडेशन प्रिव्हेंट करणं हे आहे. हेच पेपरमध्ये तुम्हाला विचारतात की डेंटिस्ट्रीमध्ये ॲस्ट्रिंजंट म्हणून कोणाचा वापर केला जातो, कोणाचा केला जातो, व्हिगेटेबल ॲस्ट्रिंजंटमध्ये टॅनिक ॲसिडचा आणि कॅटॅच्यूचा, आणि मेटॅलिक ॲस्ट्रिंजंटमध्ये वेगवेगळे आहेत. मग मेटॅलिकमध्ये ॲल्युमिनियम साल्टसुद्धा आहेत, झिंक साल्टसुद्धा आहेत, त्यानंतर फेरिक क्लोराईडसुद्धा आहे आणि सिल्वर नायट्रेट आणि कॉपर सल्फेटसुद्धा आहे. पण याच्यातले डिसॲडव्हान्टेज काय आहे, सिल्वर नायट्रेट आणि कॉपर सल्फेट दे स्टेन द टीथ. हे काय करतात, जे दात आहेत त्यांना काय करतात, स्टेन करतात, कलर वगैरे हे करतात, त्याच्यामुळं ते यूज करत नाही आपण. फेरिक क्लोराईड जे आहे तर ते काय करतं विद्यार्थी मित्रांनो, इट्स यूज ॲज अन ॲस्ट्रिंजंट हॅज डिक्लाइन, त्याचा यूज डिक्लाइन झाला म्हणजे कमी झाला. ॲज इट स्टेन द टीथ, एकतर ते दातांना कलर हे करतात अँड डॅमेज द इनॅमेलसुद्धा डॅमेज करतात, त्याच्यामुळे हे सुद्धा यूज होत नाहीत. मग यूज काय होतात जास्त विद्यार्थी मित्रांनो, झिंक साल्ट होतात. त्याचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. मग झिंक साल्ट किंवा झिंक काय म्हणून यूज होतं, तर ते काय म्हणून यूज होतं, ॲस्ट्रिंजंट म्हणून यूज होतं. काय म्हणून, ॲस्ट्रिंजंट. आणि त्याचे एक्झाम्पल कोणते, झिंक साल्टचे झिंक क्लोराईड, झिंक सल्फेट, झिंक ऑक्साईड. याच्यामधलं झिंक सल्फेट जास्तीत जास्त यूज होतं, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. हे जेव्हा तुम्ही वाचाल वाक्य पूर्ण तेव्हा तुम्हाला कळून जाईल. ओके, बघा, दे हॅव ॲस्ट्रिंजंट अँड अँटीसेप्टिक प्रॉपर्टी. झिंक साल्टला आहे म्हणते ॲस्ट्रिंजंट आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टी. दे डू नॉट स्टेन द टीथला स्टेन करत नाहीत. झिंक सल्फेट इज लेस इरिटेटिंग टू द ओरल म्युकोसा दॅन झिंक क्लोराईड, म्हणून झिंक सल्फेट जास्तीत जास्त यूज करतात कारण की ते लेस इरिटेटिंग आहे. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि झिंक ऑक्साईड जे आहे तिसरं, ते ॲज कम्पेअर टू अदर झिंक साल्ट जे आहेत, म्हणजे झिंक सल्फेट आणि झिंक क्लोराईड जे त्याच्यापेक्षा काय आहे तर वीक आहे, तो म्हणजे चांगलं स्ट्रॉंग नाही आहे. त्यानंतर पहिल्या नंबरचे जे मेटॅलिक साल्ट आहे ते ॲल्युमिनियम साल्ट, त्याच्यापैकी ॲलम यूज करतात ॲज अ ॲस्ट्रिंजंट म्हणून. त्यानंतर ॲल्युमिनियम ॲसिटेटसुद्धा यूज करतात. आता ॲलम म्हणजे काय हे तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात, किंवा ॲलम काय म्हणून यूज करतात ते सुद्धा विचारू शकतात. ॲलम काय म्हणून यूज करतात, ॲस्ट्रिंजंट म्हणून यूज करतात. आणि ॲलमलाच काय म्हणतात, ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट किंवा ॲल्युमिनियम अमोनियम सल्फेट. मग तुम्हाला पेपरमध्ये असं विचारू शकतात, ॲलमला खालीलपैकी काय म्हणून ओळखलं जातं, तर ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट किंवा ॲल्युमिनियम अमोनियम सल्फेट. आलं लक्षात, एवढ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲस्ट्रिंजंटचे यूज मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ॲज अ माउथवॉश, पेंट, डेंटिफ्रायसिस, ममीफाईंग एजंट, ऑप्टुडंट्स अँड स्टिप्टिक्स इन जिंजायवायटिस. ओके, त्यानंतर ॲप्थस अल्सर, त्यानंतर ब्लिडिंग गम्स आणि हॅलिटोसिसमध्ये सुद्धा यूज करतात हे. आता हॅलिटोसिस म्हणजे दुर्गंध येणं, ब्लिडिंग गम्स म्हणजे आपल्या गम्स म्हणजे गालाच्या आतमधून गम्स. ओके, त्यानंतर जिंजायवायटिस म्हणजे आपल्या जे दाहाड आहे त्याच्यामधून ब्लिडिंग येणे किंवा इन्फ्लामेशन होणे, आहे का नाही, जिथं आपला टीथ काय केलेला असतो, टीथचं रूट असतं ना, रूट फॉर एक्झाम्पल जिथं एम्बेड झालेला असतो आपल्या टिश्यूमध्ये त्याला आपण जिंजायवा म्हणतो, आणि त्या जिंजायवाचं इन्फ्लामेशन झालं त्याला जिंजायवायटिस. अशा सगळ्या केसेसमध्ये आपण ॲस्ट्रिंजंट म्हणून म्हणजे ॲस्ट्रिंजंट्स यूज करू शकतो. ओके, याचे एक्झाम्पल्स तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डिसेन्सिटायझिंग एजंट्स. बघा, कधी कधी काय होतं, आपले जे टीथ आहेत ते काय असतात, सेन्सिटाईज असतात. जर कोणं गरम चहा पिला किंवा गरम पाणी पिलं, त्यानंतर थंड पिलं वगैरे, आहे की नाही, तर त्याला आपल्या टीथ काय असतात, सेन्सिटाईज असतात. ते पिल्याच्यानंतर लगेच आपल्या
टीथमध्ये सेन्सिटायझेशन होतं. ओके, तर त्याला काय म्हणतो आपण, डेंटिनल हायपर सेन्सिटिव्हिटी असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, डेंटिनल हायपर सेन्सिटिव्हिटी. डेंटिनल हायपर सेन्सिटिव्हिटी. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात की डेंटिनल हायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये खालीलपैकी कोणता ड्रग यूज केला जातो टू प्रिव्हेंट द डेंटिनल हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके, तर हे तुम्हाला यायला पाहिजे. अगोदर आपण डेंटिनल हायपर सेन्सिटिव्हिटी होते कशी ते बघू. बघा, डेंटिनल हायपर सेन्सिटिव्हिटी इज अ शार्प डेंटल पेन. म्हणजे काय होतं, पेन होते डेंटल पेन, युज्युअली प्रोवोक बाय द थर्मल, केमिकल, टॅक्टाईल ऑर ऑस्मॉटिक स्टिम्युलेशन. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, थर्मल, केमिकल, टॅक्टाईल ऑर ऑस्मॉटिक स्टिम्युलेशनमध्ये ते होतं, है की नाही, ऑफ द एक्सपोज डेंटिनल ट्यूबुल्स. ओके, जिथं एक्सपोज झालं ते तिथं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जिथं त्याचा एक्सपोजर झाला त्या केमिकलचा किंवा थर्मल स्टिम्युलायचा, तर तिथं ते काय होतं, पेन असल्यासारखं होतं आपल्याला. ओके, त्यानंतर दिस स्टिम्युलाय कॉज चेंजेस इन द डायरेक्शन ऑफ द फ्लुइड मुवमेंट विदिन द डेंटिनल ट्यूबुल विच इज परसिव्ह ॲज अ पेन. म्हणजे जे डेंटिनल ट्यूबुल आहे आपल्या दातांमध्ये विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आहे का नाही, त्या डेंटिनल ट्यूबुलमध्ये जे फ्लुइड आहे तर त्याच्या डायरेक्शन चेंज झाल्यामुळं हे काय होतं, पेन झाल्यासारखं होतं डेंटिनल ट्यूबचं. हे एवढं महत्त्वाचं नाही. आपल्याला काय यूज करायचं आहे, म्हणजे काय बघायचं आहे की डिसेन्सिटायझिंग एजंटचे एक्झाम्पल बघायचे आहेत. ओके, कारण जर विचारलं तुम्हाला काय होते सेन्सिटिव्हिटी, तर दिस स्टिम्युलाय कॉजेस चेंजेस इन द डायरेक्शन ऑफ द फ्लुइड मुवमेंट विदिन द डेंटिनल ट्यूबुल. जे डेंटिनल ट्यूबुल आहे त्याच्यामधलं जे फ्लुइड आहे त्याच्या डायरेक्शन चेंज झाल्यामुळं हे पेन होऊ शकतं असं त्याला म्हणतात. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कोणकोणते एजंट यूज केले जातात, एक तर डिसेन्सिटायझिंग द नर्व. बघा, जे आपले डेंटल हे आहे, टीथ आहेत, त्याच्या आतमध्ये आपल्याला नर्व सप्लाय असतो, त्याच्यामुळेच आपल्याला पेन वगैरे होतं ना, काही जर झालं तर नर्व सप्लाय असतो. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटते ट्रायजेमिनल नर्व जे असतात त्याच्या मॅक्झिलरी नर्व, मॅन्डिब्युलर नर्व, तर हे 2 टाईप आहेत या ट्रायजेमिनल नर्वच्या. तर त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जनरली सेन्सिटिव्हिटी होते, ते तिथं हे असतात, सप्लाय करतात सेन्सेशन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांचं जर ट्रान्समिशन ब्लॉक केलं त्या नर्वचं, तर काय होऊ शकतं, आपण सेन्सिटिव्हिटी प्रिव्हेंट करू शकतो. बघा, डिसेन्सिटायझिंग द नर्व, तिथली जी नर्व आहे ना, ट्रायजेमिनल नर्वचे प्रकार मॅन्डिब्युलर आणि मॅक्झिला नर्व जे आहेत त्यांना जर आपण ब्लॉक जर केलं तर मग सेन्सिटिव्हिटी कमी होऊ शकते. बघा, बाय ब्लॉकिंग द ट्रान्समिशन ऑफ न्यूरल सिग्नल बाय टॉपिकल ॲप्लिकेशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट, 3% पोटॅशियम नायट्रेट इन माउथ रिन्स किंवा 5% पोटॅशियम नायट्रेट ॲज अ टूथपेस्ट. मग तुम्हाला पेपरमध्ये जर विचारलं खालीलपैकी डिसेन्सिटायझिंग एजंट कोणता, काय डिसेन्सिटायझिंग एजंट कोणता, तर विद्यार्थी मित्रांनो कोण आहे, पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट हा काय आहे, डिसेन्सिटायझिंग एजंट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पोटॅशियम नायट्रेट टूथपेस्ट 5% आणि त्याचं माउथ रिन्स 3% हे सुद्धा यूज करतात. मग याचं कॉन्सन्ट्रेशन विचारू शकतात, कॉन्सन्ट्रेशन किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये पोटॅशियम नायट्रेट यूज करतात ॲज अ डिसेन्सिटायझिंग एजंट. 3 किंवा 5 ऑप्शनमध्ये असलं त्याचं लगेच उत्तर टाकून द्यायचं, ते आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑक्लुडिंग द डेंटिनल ट्यूबुल्स. बघा, डेंटिनल ट्यूबुलमध्ये जे फ्लुइड असतं, या फ्लुइडचं डायरेक्शन फ्लोचं चेंज झाल्यामुळंच आपल्याला पेन होत आहे. मग आपण जर ही डेंटिनल ट्यूबुल जर ऑक्लूड केली, ओके, तर आपण काय करू शकतो, सेन्सिटिव्हिटी प्रिव्हेंट करू शकतो. मग वेगवेगळे साल्ट्स, काही एजंट्स जे की प्रोटीनला प्रिसिपिटेट करतात, आणि विद्यार्थी मित्रांनो काही रेजिन्स ॲज अ डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून यूज करतात. आता साल्ट कोणकोणते विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, स्टॅनस फ्लोराईड नाव तुम्ही ऐकलेलं आहे, डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून यूज करतात. मग तुम्हाला जर विचारलं की यूज ऑफ स्टॅनस फ्लोराईड, तर काय आहे, डिसेन्सिटायझिंग एजंट. ओके, त्यानंतर सोडियम फ्लोराईड, आत्ताच आपण वरसुद्धा बघितलं, फ्लुरिडेशन, वॉटरच्या फ्लुरिडेशनसाठी सोडियम फ्लोराईड यूज करतात, ॲज वेल ॲज डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून सुद्धा यूज करतात. त्यानंतर पोटॅशियम ऑक्झॅलेट, स्ट्रॉन्ट्रियम क्लोराईडसुद्धा डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून यूज करतात. त्यानंतर फ्लुराईड्स, ऑक्झॅलेट्स अँड क्लोराईड कंटेनिंग कंपाऊंड हेल्प टू सील द surface of the dentin, decreases the movement of fluid in the tubule and diminishes the dentin hypersensitivity. हे त्यांनी सांगितलं. हे एवढं काय आपल्याला बघायचं काम नाही, पण एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर स्टॅनस फ्लोराईड, सोडियम फ्लोराईड, पोटॅशियम ऑक्झॅलेट आणि स्ट्रॉन्टियम क्लोराईड हे डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून यूज करतात. डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून यूज करतात.
ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर जे एजंट्स आहेत जे की प्रोटीनला प्रेसिपिटेट करतात, जसं की ग्लुस्टरहाल्डेहाइड, झिंक क्लोराईड, सिल्वर नायट्रेट, हे सुद्धा आपण डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून यूज करतात. पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारू शकतात. स्ट्रॉन्टियम क्लोराईडचा यूज का आहे, स्टॅनस फ्लोराईडचा का आहे, सोडियम फ्लोराईडचे दोन्ही यूज आत्ता आपण जे सांगितले ते कोणते येतात हे पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर रेजिन्स काही जे आहेत तर ते जे डेंटिन ट्यूबुल ओपन आहे ते सील करण्यासाठी यूज करतात, ते सुद्धा सेन्सिटिव्हिटी काय करतात, डिमिनिश करतात. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि यूज जर विचारला तुम्हाला याचा डिसेन्सिटायझिंग एजंटचा, तर सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी काय, कोणती सेन्सिटिव्हिटी, डेंटिनल हायपर सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी ते यूज करायचं, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. कशाकशानं ती डेन्सिटल म्हणजे सेन्सिटिव्ह होऊ शकते, तर जिंजायवल रिसेशनमुळे होऊ शकते, अब्रॅशनमुळे होऊ शकते. कधी कधी काय होतं, स्टेन झाल्यामुळं, दात स्टेन झाल्यामुळे कोणी काय करतं विद्यार्थी मित्रांनो, दात धुवून घेतं किंवा त्याला अब्रॅशन करून घेतं, त्याच्यामुळे सुद्धा सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. तर त्या केसेसमध्ये आपण हे वरचे जे ड्रग्स आहेत ते यूज करू शकतो. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अँटी कॅरीज एजंट. अँटी कॅरीज एजंट म्हणजे काय, जे की टूथ डिके किंवा त्याला आपण म्हणतो डेंटल कॅव्हिटी हे प्रिव्हेंट करतात, त्यांना काय म्हणायचं, अँटी कॅरीज एजंट. आणि सगळ्यात अगोदर आपण काय डिस्कस केलं होतं, फ्लुराईडच एक अँटी कॅरी एजंट म्हणून यूज होतो. पण फ्लुराईडचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जर जास्त दिलं तर डेंटल फ्लुरोसिससुद्धा होऊ शकतं. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की फ्लुराईडच्या एक्सेसमुळं काय होतं, डेंटल कॅरी होतं का डेंटल फ्लुरोसिस होतं, तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. डेंटल कॅरीजच्या यूजमध्ये होतं विद्यार्थी मित्रांनो, फ्लुराईड हे यूज होतं डेंटल कॅरीजमध्ये. पण जर एक्सेस जर दिलं तर फ्लुरोसिस होतं, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नाही तर आपल्याला काय, फ्लुराईडचा यूज जर विचारला तर डेंटल फ्लुरोसिस असं जर दिलं तर हे चुकीचं आहे. आलं लक्षात. अँटी कॅरीज एजंट म्हणून काय होतं, यूज होतं. बघा, फ्लुराईड जे आहे, फ्लुराईडचा यूज का आहे, तर अँटी कॅरीज एजंट किंवा डेंटल कॅरीमध्ये ते यूज होतं, अँटी कॅरीज एजंट म्हणून यूज होतं. आणि त्याचा साईड इफेक्ट काय आहे, जर जास्त प्रमाणात गेलं फ्लुराईड तर डेंटल फ्लुरोसिस. काय, डेंटल फ्लुरोसिस, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे झाले फ्लुराईड्स. काही नॉन फ्लुरिनेटेड एजंटसुद्धा डेंटल कॅरीमध्ये यूज करतात. ओके. तर त्याचे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत त्यांनी. एक तर आहे चेविंग ऑफ सुक्रोज फ्री पॉलिओल गम्स. याच्यामध्ये काय असतं, झायलिटॉल असतं आणि झायलिटॉल ॲज अ अँटी कॅरीज एजंट म्हणून यूज होतं. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अँटी प्लॅक्यू एजंट असतात. बघा, प्लॅक्यू म्हणजे काय, कोणाकोणाचे टीथ असतात त्याच्यावर असा एक लेअर दिसतो तुम्हाला, ब्राऊन कलरचा किंवा येलोइश कलरचा, त्याला आपण काय म्हणतो, प्लॅक्यू म्हणतो. आणि तो प्लॅक्यू जर विद्यार्थी मित्रांनो आपण रिमूव्ह केला नाही, रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम जर आपण टूथब्रश वगैरे केला नाही, तर तो प्लॅक्यू काय होऊ शकतो, हार्ड होऊ शकतो, आहे का नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या आपल्याला डेंटल डिसीजेस वगैरे होऊ शकतात. तर मग हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपण अँटी प्लॅक्यू एजंट्स काय करतो, यूज करतो. बघा, डेंटल प्लॅक्यू कन्सिस्ट ऑफ द वाईड रेंज ऑफ बॅक्टेरिया. आणि त्या प्लॅक्यूमध्ये विद्यार्थी मित्रांनो जे लेअर आहे प्लॅक्यूचा, त्याच्यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया असू शकतात, आहे का नाही. त्याच्यामुळं काय होऊ शकतं, आपल्याला वेगवेगळे बॅक्टेरियल हे होऊ शकतं, म्हणजे डिसीज होऊ शकतात, याचे डेंटल डिसीज होऊ शकतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो या अँटी प्लॅक्यू एजंटचे तुम्हाला एक्झाम्पल पेपरमध्ये विचारतात की खालीलपैकी अँटी प्लॅक्यू एजंट कोणता आहे, किंवा तुम्हाला एखाद्या ड्रगचं नाव देतात आणि याचा यूज विचारतात, तर ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आता अँटी कॅरीज आपण आत्ताच बघितलं. अँटी प्लॅक्यू कोणकोणते यूज होतात, फ्लुराईड यूज होतं, त्यांच्यानंतर बायगॉयनाइड यूज होतात. आता बायगॉयनाइडमध्ये क्लोरहेक्झिडिन आणि बायपायरिडिन. क्लोरहेक्झिडिन माउथवॉश वगैरे तुम्ही बघितलं असेल, ते काय म्हणून यूज होतं, तर क्लोरहेक्झिडिन माउथवॉश हे अँटी प्लॅक्यू म्हणून यूज होतं. मग तुम्हाला जर असं विचारलं की क्लोरहेक्झिडिनचा यूज का आहे, तर तो का आहे, अँटी प्लॅक्यू एजंट. 100% पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो की अँटी प्लॅक्यू एजंटचं एक्झाम्पल सांगा, तर ते काय आहे, क्लोरहेक्झिडिन आहे. ओके. आपल्याला फक्त आपल्या डेंटिस्ट्रीमध्ये सोडियम फ्लुराईड, स्टॅनस फ्लुराईड एवढेच ड्रग माहीत आहेत. पण या बाकीचे जे अँटी प्लॅक्यू एजंट आहेत यांचे पण युजेस आपल्याला माहीत असायला पाहिजे, किंवा हे ड्रगसुद्धा माहीत असायला पाहिजे. फ्लुराईडमध्ये स्टॅनस फ्लुराईड, सोडियम फ्लुराईड आणि ऑर्गॅनिक अमाइन फ्लुराईड आहे. बिस बायोगॉयनाइड डेरिव्हेटिव्हमध्ये क्लोरहेक्झिडिन आणि बिस पायरिडिन आहे. क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्समध्ये विद्यार्थी मित्रांनो हे बेन्झाल्कोनियम क्लोराईड आहे. सिटिल पायरिडिनियम क्लोराईडसुद्धा आहे. फिनॉल आणि इसेन्शियल ऑइल्समध्ये ट्रायक्लोसान,
थायमॉल, युकॅलिप्टॉल आणि मेन्थॉल हे एक्झाम्पल्स आहेत. हे ॲज अ अँटी प्लॅक्यू म्हणून यूज करतात. तुम्हाला माहीत असायला पाहिजे. काही एन्झाईम जसं की अमायलो ग्लुकोसायडेज हे सुद्धा अँटी प्लॅक्यू म्हणून यूज केलं जातं. ग्लुकोज ऑक्सिडेज सुद्धा अँटी प्लॅक्यू म्हणून यूज केलं जातं. प्रोटीएज आणि लायपेज सुद्धा अँटी प्लॅक्यू म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर अल्कलॉइड जे सॅंग्वायरिन हे सुद्धा ॲज अ अँटी प्लॅक्यू एजंट म्हणून यूज करतं. आणि सोडियम लॉरिल सल्फेट हे आपले जे कोलगेट वगैरे आहेत याच्यामध्ये तुम्हाला सोडियम लॉरिल सल्फेट दिसून जाईल. तर ते काय म्हणून यूज करतात, डिटर्जंट आहेत ते समजा फॉर एक्झाम्पल, पण ॲज अ अँटी प्लॅक्यू एजंट म्हणून यूज होतं. ते काय होतं, अँटी प्लॅक्यू एजंट म्हणून यूज होतं. डिटर्जंट म्हणजे लगेच आपल्या ते टीथवर जेही लेअर आहे ते रिमूव्ह करण्याचं काम हे डिटर्जंट करतात, म्हणून त्याला आपण अँटी प्लॅक्यू एजंट म्हणू शकतो. मेटलमध्ये झिंक आणि टिन हे दोन अँटी प्लॅक्यू एजंट म्हणून यूज करतात. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज यूज्ड ॲज काय, तर अँटी प्लॅक्यू एजंट. तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे दोन मेटल अँटी प्लॅक्यू एजंट म्हणून यूज करतात. एक तर टिन आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो झिंक. तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं आहे. ओके. आणि अँटीमायक्रोबियल जे आहेत तर ते जे प्लॅक्यू आहे त्या प्लॅक्यूमध्ये बॅक्टेरिया असतात. त्या बॅक्टेरियाला किल करण्याचं काम ते करू शकतात. तर ते कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो, किंवा काही इन्फेक्शन न होऊ देण्याचं काम ते अँटीमायक्रोबियल करतात. तर ते आहेत पेनिसिलिन, टेट्रासायक्लिन. मग विद्यार्थी मित्रांनो हे जे दोन अँटीबायोटिक आहेत हे डिटेलमध्ये तुम्हाला माहीत असणं, कारण की हे डेंटिस्ट्रीमध्ये यूज होतात. तर हे माहीत असणं तुम्हाला काय आहे, गरजेचं आहे. ओके. आता हे जे सगळे अँटी प्लॅक्यू एजंट दिलेले आहेत त्याचे ज्यांनी काय दिलेलं आहे इथं विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फ्लोराईड एक नंबरला, त्याच्यानंतर एन्झाईम्स दिलेला आहे, त्यानंतर मेटल आयन्स दिलेले आहेत. ओके. ट्रायक्लोसान, क्लोरेक्झिडिन, इसेन्शियल ऑइल्स हे त्याचे एक्झाम्पल्स त्यांनी काय एक्सप्लेन केलेले हे तुम्ही नंतर वाचू शकता. क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड जे बेन्झाल्कुनियम क्लोराईड वगैरे ते ॲक्ट कसं होतं, काय होतं आहे का नाही, ते त्यांनी इथं दिलेलं आहे. त्यानंतर हे सोडियम लॉरिल सल्फेट प्रोड्युसेस द अँटी प्लॅक्यू एजंट हे सुद्धा त्यांनी इथं दिलेले आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डेंटिफ्रायसिस तुम्ही बघितलं असेल. आपण जे टूथपेस्ट यूज करतो किंवा टूथ पावडर यूज करतो, पावडर किंवा पेस्ट कशासाठी, दात घासण्यासाठी, किंवा मग आपण जेल यूज करतो. तर त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला म्हणायचं डेंटिफ्रायसिस. ओके. आणि याचा यूज काय आहे किंवा कशासाठी यूज करतो आपण, एजंट यूज विथ टूथब्रश. हे एजंट टूथब्रशसोबत आपण यूज करतो टू क्लीन अँड पॉलिश द टीथ. कशासाठी, क्लीन करण्यासाठी आणि पॉलिश करण्यासाठी टीथ आपण डेंटिफ्रायसिस यूज करतो. आणि या डेंटिफ्रायसिसमध्ये विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे एजंट असू शकतात. एक म्हणजे ॲक्टिव्ह एजंट की ज्याला काहीतरी काम आहे महत्त्वाचं आहे का नाही, आणि एक असतात इनॲक्टिव्ह एजंट जे की ते डेंटिफ्रायसिस चांगलं बनवण्यासाठी यूज केल्या जातात. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामधले जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत ते कोणकोणते असणार आहेत, तर अँटी कॅरिजेडन एजंट. अँटी कॅरी एजंटमध्ये फ्लोराईड असू शकतं, कारण की आपण आता वरच ते चेक केलं स्टॅनस फ्लोराईड वगैरे जे फ्लोराईड वगैरे आहेत ते. त्यानंतर अँटी कॅल्क्युलस एजंट, अँटी प्लॅक्यू किंवा अँटी जिंजायवॅटिज एजंट असू शकतात. डिसेन्सिटायझिंग एजंट आपण आत्ताच बघितले, पोटॅशियमवाला ड्रग आहे का नाही, पोटॅशियम नायट्रेटवाला ड्रग. त्यानंतर अँटी हॅलिटोसिस म्हणजे जे बॅड स्मेल आहे त्याच्या अगेन्स्ट यूज होणारे ड्रगसुद्धा आपण यूज करू शकतो. आणि यांना काय स्पेसिफिक काहीतरी काम आहे. ओके. म्हणजे इन रिलेशन टू द डिसीज. ओके. आणि हे इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे आहेत तर हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, अब्रॅसिव्ज, त्यानंतर बाइंडर्स, ह्युमॅक्टंट, सर्फॅक्टंट अँड डिटर्जंट्स, त्यानंतर बफरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट, डाईज, टिटॅनियम डायऑक्साईड ॲज अ कलर आणि प्रिझर्वेटिव्ह. तर हे यांचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. ओके. आता अँटी कॅरेज एजंटचे आपण आत्ताच बघितलं होते, फ्लोराईड आणि झायलिटॉल. ते गम वगैरे चेव करतो आपण आणि त्याच्यामध्ये झायलिटॉल असतं, ते काय प्रिव्हेंट करतं, ॲसिड अटॅक प्रिव्हेंट करतात, ते आपण बघितलं. ओके. त्यानंतर अँटी कॅल्क्युलस एजंट किंवा अँटी टार्टर एजंट जे असतं, तर बघा जेव्हा प्लॅक्यू किंवा लेअर जो असतो डेंटलवर तो जेव्हा स्मूथ असतो तर त्याला बहुतेक प्लॅक्यू म्हणतात, आणि जेव्हा तो हार्ड होतो तर त्याला टार्टर असं म्हणतात बहुतेक. ओके. ते तुम्ही कन्फर्म करून घेसाल. तर याचे सुद्धा एक्झाम्पल त्यांनी इथं दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा अँटी कॅल्क्युलस एजंटचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, टेट्रा पोटॅशियम अँड सोडियम पायरोफॉस्फेट, त्यानंतर काही झिंक कंपाऊंड, त्यानंतर ट्रायक्लोसान आणि कोपॉलिमर. याचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की खालीलपैकी अँटी कॅल्क्युलस ड्रग कोणता आहे की नाही, जो की डेंटिस्ट्रीमध्ये यूज होतो. तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे टेट्रा पोटॅशियम आणि सोडियम पायरोफॉस्फेट. त्यानंतर झिंक कंपाऊंडमध्ये झिंक सायट्रेट हे यूज करतात. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे ट्रायक्लोसान, कोपॉलिमर, पॉलिव्हायनिल मिथाईल इथर आणि मॅलिक ॲसिड हे सुद्धा अँटी कॅल्क्युलस एजंट म्हणून यूज करतात. अँटी प्लॅक्यू एजंट आपण आत्ताच बघितलं होतं.
ट्रायक्लोसान, कोपॉलिमर, स्टॅनस फ्लोराईड, झिंक सायट्रेट हे यूज करतात. डिसेन्सिटायझिंग एजंटमध्ये पोटॅशियम नायट्रेट, सायट्रेट किंवा पोटॅशियम क्लोराईड, त्यानंतर स्टॅनस फ्लोराईड, स्ट्रॉन्टियम क्लोराईड वगैरे यूज करतात. आणि अँटी हॅलोटिसिस म्हणजे काय काय यूज करतात, तर इसेन्शियल ऑइल्स यूज करू शकतात, काही क्लोरीन डायऑक्साईड यूज करतात, ट्रायक्लोसान, कोपॉलिमर, त्यानंतर स्टॅनस फ्लोराईड, सोडियम हेक्झा मिथोफॉस्फेट वगैरे यूज करतात, किंवा झिंक साल्टसुद्धा यूज करू शकतात. यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला विद्यार्थ्यांना तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत, कारण की हे एक्झाम्पलवरच तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि कोणत्या एजंट्सचा काय यूज आहे ते यूज करतात. जसं की आता अँटी प्लॅक्यू एजंट आहे, त्याचा यूज काय आहे, कशासाठी यूज करतो आपण, अँटी कॅरीज म्हणजे काय, अँटी हॅलिटोसिस एजंट म्हणजे काय, तर हेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारण्याचे आहेत. त्यानंतर आता मी तुम्हाला इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे सांगितलं होतं अब्रॅसिव्ह एजंट, याच्यामध्ये काय काय बघा, कॅल्शियम कार्बोनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट, सिलिका, मॅग्नेशियम कार्बोनेट, ॲल्युमिनियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट हे तुम्हाला ॲब्रेसिव्ह म्हणून एजंट म्हणून यूज करतात. आणि ॲब्रेसिव्ह एजंटचं काम काय असतं, जो ज्या लेअरवर काही आहे तर त्याला पूर्णपणे काय करणं, क्लीन करणं, त्याला आपण ॲब्रेसिव्ह एजंट म्हणतो. तर मग ते एजंटचं एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकता, खालीलपैकी ॲब्रेसिव्ह एजंटचं एक्झाम्पल सांगा. बाइंडिंग एजंट कशासाठी यूज करतात, आपल्या टूथपेस्टमध्ये त्यांची कन्सिस्टन्सी वगैरे किंवा व्यवस्थित त्याची म्हणजे बाइंड करण्यासाठी एकमेकांना त्यांचे मॉलिक्यूल, तर त्यांचीसुद्धा तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात. सोडियम कार्बॉक्सी मिथाइल सेल्युलोज, मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकेट. ओके, त्यानंतर ह्युमॅक्टेन म्हणून काय यूज करतात, तर ग्लिसरीन वगैरे यूज करतात, सॉर्बिटॉल, पॉलिप्रोपिलिन गायकॉल वगैरे यूज करतात. हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यालाच आपण अँटी ड्राईंग एजंटसुद्धा म्हणू शकतो. डिटर्जंटमध्ये सोडियम लॉरिल सल्फेट आपण आत्ताच वर बघितलं बघा, सोडियम लॉरिल सल्फेट, सोडियम लॉरिल सार्कोसिनेट, सोडियम स्टिअरेट, फ्युमारेट आहे का नाही, तर हे विद्यार्थी मित्रांनो काय करतात, यूज करतात ॲज अ डिटर्जंट म्हणून. त्यानंतर बफरिंग एजंटसुद्धा काही असतात त्याच्यामध्ये. ते बफरिंग एजंट कोणकोणते आहेत, तर सोडियम बायकार्बोनेट हे बफरिंग एजंट म्हणून यूज करतात. स्वीटनिंग एजंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो सॅकॅरिन सोडियम, सुक्रोज, लॅक्टॉल आणि सॉर्बिटॉल हे यूज करू शकतात. फ्लेवरिंग एजंटमध्ये पेपरमिंट ऑइल, ऑइल ऑफ विंटर ग्रीन इन कॉम्बिनेशन विथ इसेन्शियल ऑइल ऑफ क्लोज, त्यानंतर युकॅलिप्टस आणि सिनॅमन ETC हे यूज करू शकतात. कलरिंग एजंटमध्ये टिटॅनियम डायऑक्साईड आपण वरच बघितलं होतं. त्याच्यानंतर दुसरे कोणते, लिक्वर लुब्री म्हणजे रेड कलरसाठी टिटॅनियम डायऑक्साईड आपण आत्ताच बघितलं होतं. व्हाईट पेस्टमध्ये वगैरे, फूड डायस कलर पेस्टमध्ये वगैरे यूज करतात. मिथिलिन ब्ल्यू कलरसाठी, क्लोरोफ्युल ग्रीन कलरसाठी. ओके, तर हे सुद्धा यूज करतात. प्रिझर्वेटिव्हमध्ये सोडियम बेन्झोएट, मिथाइल पॅराबेन आणि इथाइल पॅराबेन यूज करतात. ओके, आणि यूज काय आहेत डेंटिफ्रायसिसचे, तर विद्यार्थी मित्रांनो काय, अँटी प्लॅक्यूमध्ये अँटी कॅरीज, अँटी जिंजायवायटीज, अँटी हॅलिटोसिस आहे की नाही, आणि पेरिडोंटल डिसीजच्या याच्यामध्ये सुद्धा ते यूज होतात. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर डिस्क्लोजिंग एजंट आहेत बघा. आपल्या दातांवर प्लॅक्यू आहे हे कधी कधी दिसत नाही, पण ते आपण हे जे एजंट जर लावले तर ते लगेच त्या प्लॅक्यूला काय करतात, डिस्क्लोज करतात. लगेच आपल्याला जो प्लॅक्यू आहे त्याला ते कलर देतात ते एजंट, आणि मग लगेच समजून जातं की प्लॅक्यू आहे दातांवर. तर हे कोणकोणते एजंट आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा. एक म्हणजे इरेथ्रोसिन आणि दुसरे असतात फ्ल्युरसंट डिस्क्लोजिंग एजंट. त्याच्यामध्ये सोडियम फ्ल्युरेसिन वगैरे यूज करतात, आलं लक्षात. आणि इरेथ्रोसिन कोणता आहे, रेड डाय, लगेच प्लॅक्यू जो असतो त्याला रेड स्टेन करतात आणि लगेच ओळखू येते की इथं प्लॅक्यू आहे. ओके, तर हे डिस्क्लोजिंग एजंट काय काम करतात, जो प्लॅक्यू आहे तर त्याला स्टेन करण्याचं काम आणि प्लॅक्यूला डिस्क्लोज करण्याचं काम करतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक असतात ब्लिचिंग एजंट. हे ब्लिचिंग एजंट कशासाठी करतात, एकतर आपले जे टीथ आहेत त्यांना व्हाईट करण्यासाठी, किंवा जे नॉर्मल टीथ आहेत त्यांचं व्हाईट जे कलर आहे तो रिस्टोअर करण्यासाठी. मग ब्लिचिंग एजंटचा जर तुम्हाला यूज विचारला तर फॉर व्हाईटनिंग ऑफ टीथ अँड फॉर रिस्टोरिंग द नॉर्मल कलर, हे तुम्हाला म्हणजे याचा तो यूज आहे. मग कोणकोणते एजंट्स ब्लिचिंग एजंट म्हणून यूज करतात, तर हे जर तुम्हाला विचारलं विद्यार्थी मित्रांनो तर हायड्रोजन परॉक्साईड ॲज अ ब्लिचिंग एजंट म्हणून यूज होतं. त्यानंतर कार्बामाइड परॉक्साईड हे पण ब्लिचिंग एजंट म्हणून यूज होतं. सोडियम परबोरेट, कॅल्शियम परॉक्साईड हे सुद्धा ब्लिचिंग एजंट म्हणून यूज होतात. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर ऑप्टुडंट्स जे असतात विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा यूज होतात डेंटिस्ट्रीमध्ये. एजंट दॅट डिमिनिश ऑर ॲबोलिश डेंटिन सेन्सिटिव्हिटी आर ऑप्टुडंट. जी डेंटिन असतं का नाही, हा सुद्धा एक इनॅमलसारखा एक हार्ड पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या दातांचा, डेंटिन. तर त्याची सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी, डिमिनिश करण्यासाठी हे ऑप्टुडंट्स काय करतात, यूज करतात. आणि याचे कॉमन जे हे आहेत काय एक्झाम्पल्स ते आहेत झिंक क्लोराईड, सिल्वर नायट्रेट, इथाइल अल्कोहोल, थायमॉल, कॅम्फर आणि मिथेनॉल, क्लो ऑइल, फिनॉल आणि पॅराफॉर्माल्डिहाइड. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. हे एक्झाम्पल्स तुम्ही लगेच केले तुम्हाला समजून जाईल, कारण की असेच प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला विचारणार.
त्याच्यानंतर आहे ममीफाईंग एजंट. ममीफाईंग एजंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो टॅनिक ॲसिड आहे, आयडोफॉर्म आहे, लिक्विड फॉर्माल्डिहाइड आहे आणि पॅराफॉर्माल्डिहाइड आणि क्रिसॉल आहे. आता ममीफाईंग एजंट जे असतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते कशासाठी यूज करतात? एजंट यूज टू हार्डन अँड ड्राय द सॉफ्ट टिश्यू ऑफ द पल्प. पल्प बघा, पल्प जे असतं ना, एक इंटरनल स्ट्रक्चर आहे आपल्या कशाचं, दातांचं, तर त्याला हार्डन आणि ड्राय करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे काय करतात? ममीफाईंग एजंट यूज करतात, आहे का नाही? जेवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की ज्यांना अँटीसेप्टिक आणि ॲस्टिंजंट प्रॉपर्टीसुद्धा असते या ममीफाईंग एजंटला. आणि याचे एक्झाम्पल्स काय? टॅनिक ॲसिड, आयडोफॉर्म, लिक्विड फॉर्माल्डिहाइड, पॅराफॉर्माल्डिहाइड आणि क्रिसॉल. ओके, तर एवढ्या प्रकारचे ड्रग्स विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये यूज करतात? आपल्या डेंटिस्ट्रीमध्ये यूज करू शकतात. ओके, तर इथं आपला जो डेंटल फार्माकोलॉजी आहे तर तो चॅप्टर संपलेला आहे. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो एकतर तुम्हाला कोणत्याही एजंटचे एक्झाम्पल्स विचारू शकतात, त्याचे युजेस विचारू शकतात. ओके, कधी कधी मग कॉन्सन्ट्रेशन एखाद्याचं यूज करू शकतात, फ्ल्युराईडवर क्वेश्चन विचारू शकतात. ओके, टीथ जे आहे याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आपल्याकडं डिसिडियस टीथ असतात, दुधाचे दात असतात, तर ते विचारू शकतात. किती असतात ते? 20 असतात. त्यानंतर जे परमनंट असतात ते 32 असतात. कोणत्या एजपर्यंत परमनंट होतात, कोणत्या एजपर्यंत दुधाचे दात असतात, हे सगळं तुम्हाला विचारू शकतात या डेंटल फार्माकोलॉजीमध्ये. ओके, याची PDF मी तुम्हाला सेंड करतो. काही अडचण असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.